नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असे जाणवले आहे का की सगळे काही तुमच्या बाजूने घडते आहे? समस्या आल्या तरी त्या जणू सहज सुटत आहेत. कधी असे वाटले आहे का की स्वामी तुमच्याकडे विशेष कृपादृष्टीने पाहत आहेत? कधी अचानक कामे सोपी झाली किंवा कठीण प्रसंगातही अद्भुत मार्ग निघाला. हा फक्त योगायोग नसतो, तर स्वामींचा तुमच्यावर असलेला आशीर्वाद असतो. स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत याचा हा जिवंत पुरावा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्यावर खुश आहेत, प्रसन्न आहेत याची 5 ठोस लक्षणे कोणती असतात. ही लक्षणे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण स्वामींची कृपा ओळखली नाही तर आपण नुसते संशयामध्ये भक्ती करत बसतो. म्हणूनच आज आपण पाहूया की स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले की कोणती 5 ठळक लक्षणे दिसायला लागतात. स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत याचा नेमका अर्थ काय असतो? याचा अर्थ असा की स्वामी आपल्या जीवनामध्ये अदृश्य आधार, कृपा आणि मार्गदर्शन सतत देत आहेत. जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळी शांतता, आत्मविश्वास आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा निर्माण होते. जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आपल्यावर संकटे जरी आली तरी त्यामध्ये आपण डगमगत नाही. उलट ही संकटे आपल्याला आणखीन मजबूत करतात. मनातील वाईट प्रवृत्ती, नकारात्मकता हळूहळू नष्ट होऊन सद्गुणांचा उदय होतो. आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते आणि अनपेक्षित ठिकाणी मदतीचे दरवाजे उघडतात. आयुष्यामध्ये एखादी अदृश्य शक्ती, एखादा अदृश्य दिव्य हात आपल्याला आधार देत आहे असे जाणवले की समजून जावे की स्वामी प्रसन्न आहेत. आता बघूया की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत, खुश आहेत याची 5 ठळक लक्षणे कोणती असतात. मनामध्ये एक प्रकारची शांतता जाणवणे. जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा त्यामध्ये शंका, भीती आणि नकारात्मक विचार जास्त असतात. अशा अवस्थेमध्ये आपण स्वामींशी जोडलेलो आहोत असे वाटत नाही. पण जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्यांच्या चरणी समर्पित होतो, तेव्हा आपोआप मन शांत होते. म्हणजेच मनशांती ही आपली स्वतःची कमाई नसून ती स्वामींच्या कृपेचे फलित आहे. स्वामी जर खुश असतील तर पहिले आणि सर्वात मोठे चिन्ह म्हणजे मनाची अनपेक्षित शांती. परिस्थिती अवघड असली तरी आपले मन घाबरत नाही. आतून एक विश्वास असतो की सगळे ठीक होईल. ही शांती थेट स्वामींच्या कृपेने मिळते. अनेक लोक संकटामध्ये डगमगतात, पण ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे त्यांचे मन स्थिर राहते. जेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न असतात तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनामध्ये एक वेगळी शांती असते. मनातील अस्थिरता कमी होऊन समाधान अनुभवायला मिळणे हे स्वामींच्या प्रसन्नतेचे लक्षण आहे. अडथळे आपोआप दूर होणे. कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का की मोठा अडथळा येण्याआधीच त्याचे निराकरण होते? जेव्हा आपल्या जीवनातील अडथळे, संकटे किंवा अडचणी नकळत आपोआप दूर होऊ लागतात तेव्हा तो स्वामी आपल्यावर प्रसन्न असल्याचा मोठा संकेत असतो. अनेक वेळेला आपल्याला एखादे काम अशक्य वाटते, सगळीकडे अडथळे दिसतात, पण अचानक मार्ग मोकळा होतो. योग्य व्यक्ती भेटतात, संधी मिळतात आणि काम सहजतेने पार पडते. हा योगायोग नसून स्वामींची कृपा असते. त्यांची प्रसन्नता म्हणजे आपल्यासाठी मार्ग सुलभ करणे. जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे स्वामींचे अदृश्य हात मदतीला उभे राहतात. कधी एखादा मोठा अडथळा छोट्याशा प्रयत्नांनीच पार होतो. जीवनातील संकटांमधून सहज मार्ग निघतो. हे योगायोग नसतात तर स्वामींच्या अदृश्य कृपेची खूण असते. म्हणूनच अडथळे आपोआप दूर होणे म्हणजे स्वामी आपल्यावर खुश आहेत याचे ठोस लक्षण असते. योग्य सेवा मिळणे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये योग्य सेवा करण्याची संधी मिळते तेव्हा ते फक्त आपले प्रयत्न नसतात तर तो स्वामींचा आशीर्वाद असतो. कारण प्रत्येकाला सेवा करण्याची संधी मिळतेच असे नाही. जेव्हा आपण मंदिरामध्ये, समाजात किंवा कोणत्याही चांगल्या कार्यामध्ये सेवा करण्यासाठी निवडले जातो तेव्हा हे स्पष्ट संकेत असतात की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत. सेवा ही साधी कृती नसून ती स्वामींची कृपा आहे. योग्य सेवा आपल्याला आत्मिक शांती देते, अहंकार कमी करते आणि आपले जीवन अर्थपूर्ण करते. आपल्याला योग्य सेवेमध्ये, योग्य कार्यामध्ये जोडून आपला आध्यात्मिक प्रवास सोपा करणे हा स्वामींचा हेतू असतो. म्हणूनच जर सतत आपल्याला अशा सेवांच्या संधी सहज मिळू लागल्या तर समजून घ्यावे की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत. योग्य सेवा मिळाल्याने आपल्याला समाधान प्राप्त होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. सेवा आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ नेते आणि आपल्या आयुष्यातील अडचणीही हलक्या होऊ लागतात. त्यामुळे योग्य सेवा लाभणे म्हणजे स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत याचा पुरावा असतो. स्वभाव दोष दूर होणे. जेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा सर्वात आधी ते आपल्या मनावर काम करतात. कारण आपली खरी प्रगती ही मन शुद्ध होण्यामध्ये असते. स्वभाव दोष म्हणजे काय?
तर राग, अहंकार, मत्सर, लोभ, हट्ट, आळस किंवा निंदा करण्याची सवय हे सगळे दोष मनाला जखडून ठेवतात. स्वामींची कृपा झाली की आपल्या स्वभावामध्ये हळूहळू बदल घडू लागतो. जिथे आधी राग येत होता तिथे आता संयम येतो. जिथे मत्सर वाटायचा तिथे आनंद वाटतो. जिथे आळस होता तिथे आता सेवा करण्याची ऊर्जा मिळते. दुसऱ्याला मदत करावी, सेवा करावी, राग कमी करावा अशा भावना मनामध्ये येतात. दुसऱ्यांसोबत वागण्यामध्ये प्रेमळपणा आणि संयम येतो. चांगल्या सवयी आपोआप लागतात आणि चुकीच्या गोष्टी टाळाव्या असे आतून वाटू लागते. हा बदल फक्त प्रयत्नांनी नाही तर स्वामींच्या कृपेने घडतो. स्वामी प्रत्यक्ष संकट दूर करण्यापेक्षा आपले मन शुद्ध करण्याला प्राधान्य देतात. कारण एकदा दोष नाहीसे झाले की आपण आपोआप संकटांवर मात करू शकतो. त्यामुळे स्वभाव दोष दूर होणे हे स्वामींच्या प्रसन्नतेचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. प्रार्थनेला लवकर प्रतिसाद मिळणे. जेव्हा आपण स्वामींकडे प्रार्थना करतो आणि ती लवकर ऐकली गेल्यासारखी वाटते तेव्हा हा एक अतिशय ठळक संकेत असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत. साधारणपणे जीवनामध्ये काही गोष्टी या वेळ घेऊन घडतात, पण स्वामींच्या कृपेने अडथळे कमी होतात आणि आपली मागणी लवकर पूर्ण होत असल्याचे जाणवते. जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आपल्या मनातील कोणत्याही शंकेचे, प्रश्नाचे उत्तर अनपेक्षित मार्गाने लवकर मिळते. अगदी साधी छोटी इच्छा असो किंवा मनातील खोल वेदना, त्याला उत्तर पटकन मिळते. कधी परिस्थिती अनुकूल होते तर कधी योग्य माणसे भेटतात, तर कधी मनामध्ये शांतता उतरते. जे आधी खूप कठीण वाटत होते ते आता सहज घडू लागते. हा योगायोग नसून स्वामींचा आशीर्वाद असतो. प्रसन्नतेमुळे दैवी ऊर्जा आपल्यापर्यंत वेगाने पोहोचते आणि प्रार्थनेचे फळ अनुभवायला मिळते. म्हणूनच प्रार्थना लवकर ऐकली जाणे हे स्वामींच्या प्रसन्नतेचे महत्त्वाचे लक्षण आहे. ही पाचही लक्षणे एकाच गोष्टीकडे इशारा करतात की स्वामी आपल्या जीवनामध्ये सक्रिय झालेले आहेत. मनात शांती येणे म्हणजे आतली काळजी दूर होणे. अडथळे दूर होणे म्हणजे स्वामींच्या दैवी शक्तीमुळे आपल्या मार्गातील अडचणी बाजूला होत आहेत. योग्य सेवा मिळणे म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा मिळणे, आपोआप स्वामींच्या किंवा समाजाच्या सेवेसाठी संधी मिळणे. स्वभाव दोष दूर होणे म्हणजे अहंकार, राग, मत्सर, आळस कमी होऊन आपण अधिक शुद्ध होत जाणे. आणि आपली प्रार्थना लवकर ऐकली जाणे म्हणजे आपण थेट स्वामींच्या कृपेच्या प्रवाहामध्ये आलेलो आहोत. जर तुमच्या आयुष्यामध्ये यांपैकी लक्षणे दिसत असेल तर खात्री बाळगा की स्वामी तुमच्यावर खुश आहेत आणि तुमचे रक्षण करत आहेत. त्यासाठी पुढचे पाऊल म्हणजे सेवा, निष्ठा आणि नामस्मरण वाढवत राहणे. कारण जितकी स्वामीचरणी निष्ठा वाढेल तितकीच कृपा अधिक दृढ होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्यावर खुश आहेत, प्रसन्न आहेत याची 5 प्रमुख लक्षणे कोणती असतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.